तुम्ही माझे हात बांधले, माझे पाय बांधले, माझ्या तोंडात औषध टाकले, पण आता इथून पुढे गिळायचे की नाही याचा माझ्या हातात. मी किती रडून कथा सांगितली, तळमळीनं कथा सांगितली, पण ती कथा धारण करायची की नाही महाराज मौली महाराज आमच्या हातात आहे. तुम्ही किती कसे कथा सांगा, पण कथेचं पालन करणं, हे विचार धारण करणं हे आमच्या हातात. माझे बाप नुसतं कथेनं कल्याण होत नाही. इथं एक सांगू का, इथं विचाराची देणघेण करायची आपल्याला, इथं संवाद साधायचा आपल्याला, कुठंतरी वेगळं जीवन जगायचं रे आपल्याला, कुठंतरी आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण व्हावा, लोकांविषयी प्रेम निर्माण व्हावं, कुठंतरी मेल्यानंतर कुठंतरी आपली किंमत राहावी रे. आपल्याला माणूस म्हणून जगायचं, जानवर म्हणून नाही. याकरता ही विचाराची देणघेण नाही का, पवित्र विचाराची देणघेण हा सत्संग आहे. नुसतं भाव ही अवस्था नाहीये माहिती. हा सकारात्मक विचाराची देणघेण आपल्या जीवनामध्ये एक सांगू का, माणसाची श्रीमंती माणसाला सुख देत नाहीये, पण माणसाचे पवित्र विचार माणसाला सुख देतात. कित्येक श्रीमंत माणसं मी पाहिले, कित्येक पैशावाले पाहिले, कितीही पैसा असो, भलाटे तो श्रीमंत असेल, कोट्याधीश असेल, पण त्याचे विचार खालच्या पातळीचे असेल तर त्या श्रीमंती काही कामाची नाही. नाही रे, किती श्रीमंत पाहिजे. श्रीमंत कोणाला, श्रीमंताची व्याख्या सांगेल, पण कितीही पैसा असेल, श्रीमंत माणूस असेल, भलाटे असेल, धनवान असेल, पण त्याची विचार खालच्या पातळीचे, दुःख देणारे, त्याची ती श्रीमंती आपल्या कामाची नाही. आणि श्रीमंती कधी माणसाला सुख देत नाही, हे सोडून सुख देत नाही. माणसाला श्रीमंती सुख देत नाहीये, धन सुख देत नाहीये. माणसाला सुख देतात त्याच्या अंतःकरणात असणारे पवित्र विचार, त्याचे कर्म. आणि एक सांगू का, माणसाला नातं ठेवायचंय ना, त्या माणसाच्या स्वरूपाशी कधी नातं ठेवायचं हे लक्षात ठेवा. ऐकताय ना सगळे, माणसाचं स्वरूप माणसाला कधी सुख देत नसतं. माणसाच्या स्वरूपाशी, त्याच्या श्रीमंतीशी, त्याच्या शरीराशी कधी नातं नसावं. नातं असावं त्याच्या अंतःकरणाच्या पवित्र विचाराशी. आपल्या ते सुख देणार आहे, त्याचं स्वरूप सुख देणार नाही. त्याचे अंतःकरण, त्याचे विचार आहेत ना, ते महत्वाचे. त्याच्याशी नातं ठेवायचं. कधी कोणाच्या स्वरूप ते काही महत्वाचं नाहीये मायबा, ते कधी सुख देणार नाहीये. पण शाश्वत सुख त्याचे पवित्र विचार आपल्याला देत असतात. ही पवित्र विचाराची देणघेण आपल्याला करावी, व्हावी. इथं फक्त पवित्र विचार, सकारात्मक विचार ही इथं श्रवण करायला मिळत असतं. मायबाप नुसतं कथा ऐकून कल्याण होत नाही, नुसतं चरित्र ऐकून कल्याण होत नाही. ते चरित्र, ते विचार आपल्या जीवनामध्ये धारण करावं लागते, त्याचा विचार करावा लागतो. आणि कथा कल्याण करत नाही, ते कल्याण आपल्याला करून घ्यावं लागतं, हे लक्ष ठेवा. डॉक्टर माणसाचा रोग दुरुस्ती करत नाही, तो दुरुस्ती आपल्याला स्वतःला करून घ्यावा लागतो. आपल्याला करून घ्यावा लागतो ना. ही कथा फक्त प्रवाहात चालू राहणार आहे, चालू राहणार आहे. हा प्रवाहात चालू राहणार आहे. फक्त कोणाला किती कल्याण करून घ्यायचंय ना, हे आपण करून घ्यायचं. कारण एक सांगू का, सुख दुःखाला कारणीभूत हे जग नाहीये. सुख दुःखाला कारणीभूत भगवंत नाहीये. सुख दुःखाला कारणीभूत स्वतः आपले कर्म आहे. आपले कर्म, आपले कर्म महत्वाचे आहे. आणि आपली जर कर्म चांगले असेल आणि आपल्या कर्मावर आपला विश्वास असेल तर देव सुद्धा आपल्या बंधनात असतो. आपल्या कर्मावर, अरे एक स्वतः विश्वास पाहिजे, स्वतःच्या कर्मावर विश्वास पाहिजे. आणि ज्याचा स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे ना, तो मंदिरातही नाही आला, तो कथेलाही नाही आला, तर ही कथा चालून, हा देव चालून त्या व्यक्तीच्या घरी जातो. जय भीम.